नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. महत्त्वपूर्ण बातमी आहे. तर काय आहे महत्त्वपूर्ण नवीन GR ते इथे समजून घ्या. तर इथे पाहू शकता, अपात्र शिधापत्रिका मोहीम राबवण्याबाबत 4 एप्रिल 2025 रोजी एक GR काढण्यात आलेला आहे. आणि या GR मध्ये अपात्र जे काही शिधापत्रिका आहेत त्या आता बंद होणार आहेत. जे अपात्र आहेत ते आता त्यांना धान्य मिळणार नाही. त्यांची नावं जे आहेत ते काढून टाकण्यात येणार आहेत. असे कोणकोणते व्यक्ती आहेत ज्यांचे अपात्र होणार आहेत, ज्यांची नावं काढून टाकणार आहेत, ते इथे या GR मध्ये स्पष्ट माहिती दिलेली आहे. आणि त्यानुसारच तुम्हाला जो काही फॉर्म आहे तो फॉर्म भरायचा आहे. तो सुद्धा फॉर्म मी तुम्हाला सांगणार आहे. तर अशा पद्धतीचा हा नवीन GR आहे. का GR आहे तर इथे पाहू शकता, सगळी माहिती या GR मध्ये दिलेली आहे. इथे पहा, राज्याचा जो काही कोटा आहे तो 700.16 लक्ष लाभार्थी संख्या शिधापत्रिका धारक झालेले आहेत. आणि हा कोटा पूर्ण झाल्यामुळे इथे नवीन जे काही रेशन आहे, नवीन जे काही लाभार्थी आहेत त्यांना जोडणं समाविष्ट करणं हे शक्य होणार नाही. आणि त्यामुळेच जे अपात्र असतील, जे दुबार असतील, जे स्थलांतरित असतील, जे मयत लाभार्थी असतील, जे अपात्र आहेत, अशा प्रकारचे जे काही रेशन आहे त्यांचे बंद करण्यात येणार आहे. आणि जे काही नवीन असतील, जे पात्र आहेत, त्यांना यामध्ये टाकण्यात येणार आहे. काय शासन परिपत्रक काय सांगते ते इथे समजून घ्या. तर इथे पहा, शासन परिपत्रक केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशनानुसार अपात्र शिधापत्रिकाचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना व सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आलेल्या आहेत. लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था नियंत्रण आदेश 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. म्हणजे तपासणी आता शिधापत्रिकेची तुमची होणार आहे, ज्यामध्ये अंत्योदय असेल, प्राधान्य कुटुंब लाभार्थी असतील, म्हणजे केसरी रेशन कार्ड असेल, पिवळं रेशन कार्ड असेल, तसेच शुभ्र रेशन कार्ड असेल, असे प्रकारच्या सर्व शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी आता 1 एप्रिल ते 30 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबवण्यात यावी, हा या प्रकारचा शासन निर्णय आहे. म्हणजे दरवर्षी आता 1 एप्रिल ते किती 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम दरवर्षी राबवण्यात येणार आहे. आता या शोध मोहीममध्ये काय काय होईल तर ते पहा. तुम्हाला फॉर्म भरून द्यायचा आहे. तो फॉर्म कुठला भरून द्यायचा आहे तो सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर इथे पहा, शिधापत्रिकाधारकाकडून माहिती घेणे. आता काय काय माहिती घेणार आहे आपल्याकडून तर राज्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकांच्या शिधापत्रिकेची शासन निर्णयानुसार तपासणी करावी, हा पहिला पॉईंट आहे. त्यानंतर वरीलप्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागामध्ये कार्यालयाच्या क्षेत्रातील रास्तभाव, शिधावाटप दुकानदार यांच्यामार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेल्या शिधापत्रिका तपासणीचा जो काही नमुना फॉर्म आहे तो विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावे, असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. तो फॉर्म सुद्धा मी तुम्हाला देतो डिस्क्रिप्शनमध्ये. त्यानंतर रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधापत्रिका धारक दुकानदार यांनी संबंधित रास्त दुकानदार जोडल्या शिधापत्रिकाकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडण्याला हमीपत्रासह स्वीकृत करून स्वाक्षरी व दिनांकासह पोच देण्यात यावी. आपल्याला फॉर्म जो आहे तो भरून रेशन धान्य दुकानदाराकडे द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून पोच घ्यायची आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचा हा चौथा पॉईंट आहे की जो फॉर्म भरून तुम्ही देणार आहे त्या फॉर्म सोबत लक्षात ठेवा, शिधापत्रिका धारकांनी त्या भागात राहत असल्याचा एक पुरावा द्यायचा आहे. आणि या पुराव्यामध्ये तुम्ही या गोष्टी जो आहेत त्या देऊ शकता. आता काय काय देऊ शकता, तुम्ही जो फॉर्म भरून देणार आहे तो फॉर्म मी तुम्हाला देतो. त्या फॉर्म भरायचा आहे आणि त्या फॉर्मबरोबर एक पुरावा द्यायचा आहे, ज्या ठिकाणी तुम्ही धान्य घेता त्या ठिकाणचा भाडेपावती असेल, निवासस्थानबद्दलचा पुरावा असेल, LPG जोडणी असेल, बँक पासबुक असेल, वीज देयक म्हणजे लाईट बिल असेल किंवा टेलिफोनचं बिल असेल, ड्रायव्हिंग लायसन, ओळखपत्र म्हणजे मतदान कार्ड, आधार कार्ड असेल इत्यादी प्रती घेता येतील. यापैकी जे काही एक असेल तुमच्याकडे, कोणतंही एक तुम्ही पुरावा त्यासोबत जोडणं गरजेचं आहे. तरच तुमचं जे काही धान्य आहे ते चालू राहणार आहे. आणि हे आपल्याला लवकरात लवकर करायचं आहे, कारण वरील कार्यवाही एका महिन्यात जे आहे ते व्हायची. 30 एप्रिलपर्यंत आपल्याला जो फॉर्म आहे तो लवकरात लवकर भरून हा दुकानदाराकडे द्यायचा आहे आणि त्यांच्याकडून पावती घ्यायची आहे. आता यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पहा, शिधापत्रिकेची तपासणी होणार आहे. आणि या तपासणी कशी होणार आहे तर तपासणीमध्ये जर पाहिलं तर इथे पहा, सांगण्यात आलेले एका कुटुंबामध्ये एकाच पत्त्यावर 2 शिधापत्रिका जर दिल्या असतील तर त्या रद्द होतील, म्हणजे जाणार नाही, याची दक्षता दिल्या जाणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी तपासणी आहे ती होणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं,
जी काही शिधापत्रिका तुम्हाला भेटणार आहे किंवा दिली जाणार आहे, नवीन शिधापत्रिका जर कोणी घेईल तर त्यांच्या कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नानुसार इथे जी उत्पन्नाची अट आहे ती लावण्यात येणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, छाननी करताना जर काही संशयास्पद जर कागदपत्र वाटलं तर त्यांची तपासणी ही पोलिसांकडून सुद्धा तपासणी करून घेण्यात यावी असं सुद्धा या GR मध्ये सांगितलेलं आहे. तसेच विदेशी नागरिकांना एकही शिधापत्रिका दिली जाणार नाही याची काटेकोरपणे दक्षता घेण्यात यावी असं सुद्धा अधिकाऱ्यांना इथे सांगितलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथे पहा, वरील प्रमाण शिधापत्रिका तपासणी करताना ज्या शासकीय निमशासकीय कार्यालयात खाजगी कंपनी कर्मचारी असतील, कामगार असतील, त्यांचे जे काही वार्षिक उत्पन्न आहे रुपये 1 लाखापेक्षा जास्त असेल तर अशा कर्मचाऱ्यांचे पिवळे केशरी रेशन कार्ड असेल ते तात्काळ अपात्र ठरवून रद्द करण्यात यावी. त्यांच्या उत्पन्नावर त्यांच्या अनुदायी शिधापत्रिका देण्यात कारवाई करावी. सदर मोहिमेअंतर्गत शिधापत्रिका देताना गृहभेटी करणे अनिवार्य राहील. घरी तपासणी होणार आहे आणि ज्यांचं उत्पन्न पाहू शकता इथे 1 लाखापेक्षा जास्त असेल अशा रेशन जे कुणाचं असेल, जे रेशन आहे ते रेशन कार्ड, रेशन धान्य हे आता बंद करण्यात येणार आहे. कुठलंही कार्ड असू द्या, 1 लाखापेक्षा जर जास्त उत्पन्न असेल तर ते आता बंद होणार आहे. आणि यामध्ये अजून काही चेकिंग होणार आहेत, जसं की दुबार रेशन असेल, अस्तित्वात नसलेले व्यक्ती असतील, मयत व्यक्ती असतील, या लाभार्थ्यांना यामधून वगळण्यात येणार आहे. त्यांचं धान्य बंद करण्यात येणार आहे, त्यांचं नाव काढून टाकण्यात सुद्धा येणार आहे. अशा प्रकारचा हा GR आहे. हा GR तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो आणि GR मध्येच शेवटी हा फॉर्म दिलेला आहे. यामध्ये शिधापत्रिका तपासणी नमुना आहे, उजव्या साईडला एक फोटो चिटकवायचा आहे. त्यानंतर शिधापत्रिका धारकाचे संपूर्ण नाव, आडनावाने सुरुवात करून इथं लिहायचं आहे. आपला तालुका, जिल्हा, गावाचं नाव, वय किती, नागरिकत्व आपलं, व्यवसाय करता का नोकरी, व्यवसायाचा पत्ता, शिधापत्रिका वर्गवारी, कुठलं कार्ड आहे, पिवळे का केशरी आहे का पांढरं आहे, सगळ्यांसाठीच आहे. निवासी पत्ता, कुठे राहता, आवश्यक पुरावा तुम्हाला यासोबत जोडायचा आहे. त्यानंतर व्यक्तींची जी काही नावं आहेत ती इथे तुम्हाला टाकायची आहेत. ज्याच्यात नसेल बसेल तर तुम्ही खाली सुद्धा याच्यात इथे टाकू शकता. ही अशा प्रकारची जी काही माहिती आहे ती तुम्हाला इथे भरायची आहे. आणि शेवटी हे जे काही पोचपावती आहे, ही पोचपावती तुम्हाला घ्यायची आहे त्यांच्याकडून. ही पोचपावती ज्यामध्ये नाव असेल, शिधापत्रिकेचा नंबर असेल आणि कुठला पुरावा जोडला आहे त्यांच्याकडून पोचपावती तुम्हाला घ्यायची आहे. जे रेशन धान्य दुकानदार असतील त्यांच्याकडून पोचपावती घ्यायची आहे. तर अशा प्रकारे हे महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या मित्रांना सर्व शेअर करायला लवकर विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.